चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत रंगताना पाहायला मिळते। याच मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचं पारडं काहीच जड दिसतंय। नक्कीच तर चिमूर या मतदारसंघातली आपण संभाव्य आमदाराची परिस्थिती बघतोय। तर चिमूर या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं पारडं सतीश वारुचकर हे संभाव्य आमदार ठरतानाचं चित्र आपण सध्या बघतोय। त्यांच्या विरोधात भाजपचे बंटा भांगाडिया यांना उमेदवारी मिळाली होती, मात्र काँग्रेसच्या उमेदवारीकडे सरशी करत असल्याचं चित्र आपल्याला संभाव्य चित्र सध्या बघायला मिळतंय। यामागची गणितं काय आहेत समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र सहारे यांच्याकडून। आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अविनाश वारजूरकर यांना पराभूत केले होते। त्यानंतर 2019 मध्ये त्यांचे लहान बंधू डॉक्टर सतीश वारजूरकर यांना काँग्रेसने तिकीट दिली आणि 2019 मध्ये सुद्धा आमदार भांगडिया यांनी त्याला पराभूत केले। यावेळेस सुद्धा काँग्रेसने डॉक्टर सतीश वारजूरकर यांच्यावरच विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिली आणि अटीतटीची ही निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये सगळ्यात अधिकचं म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांचा प्रभाव कमी, तसेच बहुजन समाज पक्षाचा एकही उमेदवार नसल्याने ही जमेची बाजू काँग्रेसच्या पत्त्यावर पडत असल्याने या चिमूर निर्वाचन क्षेत्राचा भावी आमदार म्हणून डॉक्टर सतीश वारजूरकर हे निवडून येऊ शकतात अशी शक्यता सर्वत्र व्यक्त केली जात आहे।